कृष्ण हरि। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। आकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या व स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि प्रथमाध्यायाचं आपलं चिंतन चाललेलं आहे। प्रथमाध्यायामध्ये आत्तापर्यंत आपण असा विचार करून आलेलो आहोत की शिष्टाई फसली, महाभारतीय युद्ध निश्चित झालं, युद्धाकरता कुरुक्षेत्र या भूमीची निवड झाली आणि दोनही बाजूचं सैन्य युद्धाकरता समोरासमोर उभं राहिलंय। आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विनंती केली आहे की दोनही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा, जेणेकरून या युद्धामध्ये लढण्याकरता कोण कोण उपस्थित झालेला आहे, या युद्धरूपी अग्नीमध्ये आपल्या प्राणांची आहुती देण्याकरता कोण कोण उपस्थित आहे हे पाहण्याकरता म्हणून आपण दोनही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा करा। आणि अर्जुनाच्या या विनंतीला अनुसरून भगवंताने उभय सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला आणि दोनही बाजूला पाहत असताना अर्जुनाला असं लक्षात आलं की ज्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे ते शत्रू नाहीत, ते आपले आप्त आहेत, स्वकीय आहेत। बघा गंमत अशी आहे, आज शत्रुत्व भावनेने जे समोर उभे राहिलेले आहेत त्यांना अर्जुन आप्त म्हणतो, आपले जवळचे म्हणतो, आणि भगवान जे आपले जवळचे आहेत, आप्त आहेत, तेच शत्रू आहेत। ही बाब गीतेच्या माध्यमातून अर्जुनाच्या मनावरती बिंबवणार आहेत। ही सगळ्यात महत्त्वाची गीतेची भूमिका आहे, त्याचा विचार आपण करणार आहोत। दोनही बाजूंना आपलेच गोत्रज पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आपण यांच्यावरती वार करावा काय। पाहे झाले सज्ज लढावया आज, ऐसे हे गोत्रज आमुचेची, देवा तूची सांग ह्यासी कैसे मारू, कोणावरी धरू शस्त्र आता। हे लढण्याकरता जे सज्ज झालेले आहेत हे सगळे आमच्याच गोत्रातले कुळातले आहेत। सांग देवा कसं यांना मारू, यांच्यावरती शस्त्र कसं धरू, आपुला आपण करावा का घात, असे हे उचित काय आम्हा, आपणच आपला घात करावा हे योग्य आहे काय। अरे देवा यांचा जर वध केला तर दोष लागणार नाही काय। आणि म्हणून
अशा या माझ्या आप्तस्वकीयांनी मला मारलं तरी चालेल, परंतु मी त्यांच्याशी युद्ध करण्याची इच्छा करत नाही. अरे यांना मारून त्रैलोक्य मिळणार असेल तरी देखील मला ते नको आहे. मग केवळ या भूमीकरता मी यांच्याशी युद्ध करेन काय? किंबहुना या कौरवांना मारून आम्हाला काय लाभ होणार आहे? देवा, पापच आम्हाला लागेल. पापमेवाश्रयेदस्मान हत्वैताना ततायिनः. म्हणजे ह्या कौरवांना आतताईंना मारून आम्हाला कुलक्षयाचं पाप मात्र लागेल. आता इथे कौरवांकरता उद्देशून अर्जुनाने एक शब्द वापरलेला आहे, आतताई. आतताई म्हणजे कोण? तर सामान्यतया आतताई शब्दाचा अर्थ दुष्ट वगैरे असा केला गेला आहे, परंतु शास्त्रकारांनी मात्र आतताई याचा अर्थ फार सुंदर सांगितलेला आहे. शुक्रनीतीमध्ये असं वाक्य आलेलं आहे, अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहः क्षेत्रदारापहर्ता च षडयते ह्याततायिनः. अर्थात अग्निदः जो पुरुषांना जाळणारा आहे किंवा दुसऱ्याच्या घराला अग्नी लावणारा आहे तो आतताई आहे. शस्त्रपाणीही नाही, गरदः, गरद या शब्दाचा अर्थ विष खाऊ घालणारा जो आहे. शस्त्रपाणीही, शस्त्र घेऊन जो मारण्याकरता धावून आलेला आहे तो. धनापहः, धनाचा अपहार करणारा तो आतताई असतो. क्षेत्रहर्ता म्हणजे भूमी बळकावणारा, शेत बळकावणारा अर्थात जमीन हिसकावून घेणारा तो आतताई असतो. आणि दारापहर्ताच, पत्नीचा अपहार करणारा जो आहे तर हा देखील आतताई असतो. असे एकंदरीत 6 आतताई सांगितलेले आहेत. वसिष्ठ स्मृती, विष्णू स्मृती आणि कात्यायन स्मृती याही स्मृतींमध्ये हाच श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. किंबहुना कात्यायनांनी जो धर्म आणि अर्थ यांचं हरण करणारा आहे त्यांना सुद्धा आतताई असं म्हटलेलं आहे. म्हणून तिथे दिलेलं आहे, अथर्वणेन हंतारम पिशुनंचैव राजसु भार्यातिक्रमिणंचैव विद्यात सप्ताततायिनः. आपण जो पहिला श्लोक पाहिला त्याच्यामध्ये 6 आतताई सांगितले आणि कात्यायनांनी मात्र एक 7वा पण आतताई सांगितलेला आहे. कौरवांचा जर आपण विचार केला तर हे 6 ही लक्षणं कौरवांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की नाही. या कौरवांनी पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अग्निदः. त्यानंतर भीमा दादाला विष लाडवात घालून मारण्याचा प्रयत्न केला, गरदः. यानंतर प्रस्तुत युद्धामध्ये हातात शस्त्र घेऊन ते पांडवांना मारण्याकरता उद्युक्त झालेले आहेत, म्हणजे शस्त्र पाणीही. त्यानंतर कपटाने द्यूतामध्ये सर्व द्रव्याचा आणि राज्याचा अपहार केला, म्हणजे धनापहः आणि क्षेत्रहर्ता. आणि द्रौपदी वस्त्रहरण समयी तिचा अपहार करण्याचा प्रयत्न केला, ही अर्थात दारापहर्ता. अशी ही 6 कारणं जी आतताईची सांगितलेली आहेत, ही सगळी कारणं आपल्याला कौरवांकडे पाहायला मिळतात, म्हणून ते आतताई आहेत. मग जे आतताई असतात त्यांना मारावं की मारू नये, तर शास्त्रकार असं सांगतात की आतताई जर समोरनं येत असेल तर त्याला निशंक होऊन त्याचा वध करावा, कारण की आतताई वधाने कोणताही मारणाऱ्याला दोष लागत नाही. आतताईन मायांतम हन्या देवा विचारयन.
नातताई वधे दोषो हंतुर्भवती कश्चन. या श्लोकावरून, शास्त्र प्रमाणावरून आतताईंना मारण्यात पातकाचा उद्भव नसला तरी त्यांना मारल्याने स्वकीय बंधुजन मारल्याचे पातक लागतं आणि त्यासाठी युद्धातून परावृत्त होणंच श्रेयस्कर आहे, असा अर्जुनाचा अभिप्राय आहे. आता गंमत अशी आहे की अर्जुन या ठिकाणी सांगतोय की आम्हाला पाप लागेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अर्जुन पापाला घाबरतोय. मी नेहमी सांगतो, माणसाने कदाचित देवाला नाही घाबरलं तरी फार बिघडणार नाही, काही हरकत नाही आहे. म्हणजे अर्थात देवाला घाबरू नका अशी मी परवानगी देतोय असा त्याचा अर्थ करू नका. परंतु कदाचित देवाच्या संबंधामध्ये आपल्याकडनं काही चूक झाली तर देवाची क्षमा याचना केल्यास करुणावान असलेला परमात्मा आपल्या त्या चुकीला क्षमा करील. परंतु कर्म मात्र असं आहे की ते कर्म कधीही कुणाला क्षमा करीत नाही. म्हणून देवापेक्षाही जास्त कर्माला घाबरलं पाहिजे. आज दुर्दैव असं आहे की सर्वत्र देवाला, अग्नीला वगैरे इतरांना घाबरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु पापाला कुणीही घाबरायला तयार नाही आहे, कर्माला कुणीही घाबरत नाही आहे. जर मनुष्य कर्माला घाबरला आणि योग्य रीतीने जर तो वागला, नीतीला अनुसरून, धर्मशास्त्राला अनुसरून जर वागला, तर त्याचं उभय लोकांमध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आवश्यक आहे कर्माला घाबरण्याचे. कारण असं आहे, कर्म हे इतकं कठीण आहे. भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असतील, नलराजा असेल, युधिष्ठिर असतील, अशा मोठ्या मोठ्यांना सुद्धा कर्माने सोडलं नाही. किंबहुना आपण देवाच्या अवतारांचे अनेक कारणं पाहतो. पुढे आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या मुखातून येणारच आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत वगैरे. परंतु देवाच्या अवताराची अनेक कारणं सांगितलेली आहेत. रामचरितमानसामध्ये असं वर्णन आहे, राम जन्म के हेतू अनेका. रामावताराचे हेतू अनेक आहेत आणि त्या अनेक हेतू सांगत असताना एक विचार असा सांगितलेला आहे की कर्म आडवं आलं म्हणून रामरायाला अवतार धारण करावा लागला आणि दुःख भोगावं लागलं. याकरता म्हणून मी अतिविस्तार याचा करणार नाही, परंतु कर्म हे किती कठीण आहे याची आपल्याला जाणीव निर्माण झाली पाहिजे आणि आपण कर्माला घाबरलंच पाहिजे. याकरता म्हणून थोडासा मी या चरित्राचा विस्तार आपणास समोर मांडतो. हिमगिरी गुहा एक अति पावनी, बह समीप सुरसरी सुहावनी, आश्रम परम पुनीत सुहावा, देखी देव ऋषी मन अतिभावा. याचा अर्थ असा की हिमालय पर्वताजवळ एक अत्यंत पवित्र गुफा होती, जिच्याजवळ सुंदर अशी गंगामाई प्रवाहित होत होती आणि त्या ठिकाणी असलेला अत्यंत परम पवित्र सुंदर आश्रम पाहून देवर्षी नारद हे अत्यंत प्रसन्न झाले. आणि भगवंताचं स्मरण करताच नारदांना झालेला जो शाप, त्या शापाची गती त्या ठिकाणी नष्ट झाली. नारदांना कोणता शाप झाला तर या संदर्भामध्ये पुन्हा आणखी एक चिंतन आहे, थोडंसं मांडून जातोच. काय झालं, दक्ष प्रजापतींची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली आणि दक्षाने ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला की मी काय करायचं आहे. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं आपण सृष्टीचा विस्तार करा. आणि आपल्या वडिलांच्या आज्ञेला अनुसरून दक्षाने सृष्टीचा विस्तार करण्यास आरंभ केला आणि आपल्या संकल्पाने मानसी सृष्टीने
10,000 मुलांची उत्पत्ती केली आणि त्या 10,000 मुलांना एकच नाव दिलं, हर्यश्व. या मुलांनी आपल्या पित्याला अर्थात दक्षाला प्रश्न विचारला, आपण आम्हाला निर्माण केलं, होय, कशा करता निर्माण केलं, हेतू काय? त्यावेळेला दक्षाने सांगितलं, आपण सृष्टीचा विस्तार करा. ते म्हणाले ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की चांगली सृष्टी निर्माण झाली पाहिजे असं जर वाटत असेल तर आमच्या ठिकाणी काही सामर्थ्य पाहिजे, पत्नी उत्तम मिळाली पाहिजे, तर उत्तम सृष्टी निर्माण होईल. मग उत्तम पत्नी मिळावी, सत्संतती निर्माण व्हावी, यासाठी आम्ही तपश्चर्या करतो. तपश्चर्या करण्याकरता गेले. 10,000 वर्षापर्यंत त्यांनी तपश्चर्या केली आणि भगवान प्रसन्न झाले. वरदान त्यांना चांगलं मिळालं आणि नंतर हे आता संसाराला प्रवृत्त होणारच एवढ्यामध्ये देवर्षी नारद त्यांना भेटले आणि नारदांनी त्यांना प्रश्न विचारला की कोण आहात आपण? त्यांनी सांगितलं, आम्ही दक्षाचे पुत्र आहोत, 10,000 मुलं आहोत, 10,000 मुलांचं नाव हर्यश्व आहे. ठीक आहे, बरं, काय करत आहात? त्यांनी सांगितलं, वडिलांनी आज्ञा दिली आहे की सृष्टीचा विस्तार करा. मग सृष्टी विस्तार करण्याकरता सामर्थ्य हवं म्हणून आम्ही तपश्चर्या केली, सामर्थ्य संपन्न झालो, आता सृष्टीचा विस्तार आम्ही करणार आहोत. त्यावेळेला नारदांनी त्या मुलांना काही प्रश्न विचारले. आपण सृष्टीचा विस्तार करणार आहात? होय, पण माझा असा प्रश्न आहे की ज्या पृथ्वीवरती आपण या सृष्टीचा विस्तार करणार आहात त्या पृथ्वीची लांबी रुंदी किती आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? अन्यथा लांबी रुंदी किती आहे, विस्तार किती आहे हे माहीत नसताना केवळ तुम्ही सृष्टीचा विस्तार कराल, ती प्रजा राहील कुठे, खाईल काय? हे ऐकल्यानंतर त्या हर्यश्वांनी सांगितलं, नाही, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, आम्हाला पृथ्वीची लांबी रुंदी माहिती नाही. ठीक आहे. नारदांनी त्यांना दुसरा प्रश्न विचारला, तुम्हाला असा हंस माहिती आहे का जो सदा सर्व काळ चित्र विचित्र कथा सांगत असतो? त्यांनी सांगितलं, नाही, आम्हाला हा असा हंस माहिती नाही आहे. बरं, नारद म्हणाले, तुम्हाला अशी स्त्री माहिती आहे काय जी क्षणोक्षणाला आपले स्वरूप बदलते? त्यांनी सांगितलं, नाही, अशी स्त्री आम्हाला माहिती नाही. नारदांनी प्रश्न विचारला की एक नदी अशी आहे जी एकाच वेळेला दोनही बाजूंना वाहते. आपल्याकडे सामान्यतः या नदी जर आपण पाहिली तर एक बाजूने वाहत येते आणि दुसऱ्या बाजूला वाहत जाते. दक्षिण वाहिनी, पश्चिम वाहिनी वगैरे असं आपण म्हणतो. ज्या बाजूने वाहत येते त्याच्या विरुद्ध बाजूला वाहत जात असते. परंतु ही नदी मात्र अशी आहे की एकाच वेळेला दोनही बाजूला वाहते आहे. अशी नदी तुम्हाला माहिती आहे काय? हर्यश्व म्हणाले, नाही. बरं, तुम्हाला असं राष्ट्र माहिती आहे काय की ज्या राष्ट्रामध्ये फक्त एकच पुरुष आहे, एका पुरुषाचं राष्ट्र? हर्यश्व म्हणाले, नाही माहिती. बरं, तुम्हाला असं बिळ माहिती आहे काय की ज्या बिलामध्ये केवळ प्रवेश करण्याचा मार्ग आहे परंतु बाहेर येण्याचा मार्ग नाही? हर्यश्वांनी सांगितलं, नाही, हे माहिती नाही आम्हाला. नारद म्हणाले, जर एवढं तुम्हाला अज्ञान आहे तर सृष्टी निर्माण करता कशा करता? आणि त्या सर्वांनी नारदांची शरणागती पत्करली. सांगितलं, महाराज, आपण जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला देणं शक्य होत नाही आहे, कृपा करा, आम्ही आपणास शरणागत आलेलो आहोत, आम्हाला तत्त्वज्ञानाचा उपदेश करा. नारदांनी या मुलांना तत्त्वज्ञानाचा उपदेश केला आणि तो तत्त्वज्ञानाचा उपदेश ऐकल्यानंतर मग नारदांनी प्रश्न विचारला, काय करता आता? त्या मुलांनी सांगितलं, हे तत्त्वज्ञान ज्याला प्राप्त झालं तो संसाराकडे प्रवृत्त होईल काय? झालं, आता आमचं ठरलं, आम्हाला संसार करायचा नाही. नारदांना जे अपेक्षित होतं ते साध्य झालं. नारद निघून गेले. हे 10,000 मुलं प्रपंच वाढवण्याच्या ऐवजी तपश्चर्या करण्याकरता पुन्हा निघून गेले. ही बातमी दक्षाला कळाली. दक्षाला वाईट वाटलं. दक्षाने पुन्हा
10,000 मुलांची निर्मिती केली. आता यांना नाव दिलं शबलाश्व. 10,000 मुलं, नाव काय? शबलाश्व. आणि या शबलाश्वांनाही दक्षाने सांगितलं जा आणि सृष्टीचा विस्तार करा. ठीक आहे म्हणून निघाले. पण यांनी सुद्धा सामर्थ्य संपन्न होण्याकरता तपश्चर्या केली. तपश्चर्या पूर्ण झाली आणि आता सृष्टी विस्ताराकरता प्रवृत्त होणारच एवढ्यात पुन्हा नारद भेटले. नारदांनी त्यांना प्रश्न विचारले की जे हरिअश्वांना विचारले होते तेच सगळे प्रश्न विचारले. यांनाही उत्तर देता आले नाहीत. यांनी देखील नारदांची शरणागती पत्करली आणि नारदांनी यांना देखील तत्त्वज्ञानाचा उपदेश केला आणि प्रश्न विचारला. आता तुम्हाला तत्त्वज्ञान झालं? हो झालं. मग आता काय करणार? त्यावेळेला ते शबलाश्व म्हणाले एवढं तत्त्वज्ञान झाल्यानंतर संसाराकडे प्रवृत्त होण्याची इच्छा राहिली नाही. आणि त्यातले त्यात पुन्हा आमचे वडील बंधू यांनी जो मार्ग स्वीकारला तो मार्ग आमच्याकरता धर्ममार्ग आहे. असा असल्या कारणाने आम्ही सुद्धा निवृत्ती मार्गालाच प्रवृत्त होणार असं म्हणून ते सुद्धा निघून गेले. आता ही बातमी पुन्हा ज्या वेळेला दक्षाला कळाली, दक्ष म्हणाला नारद स्वतः निवृत्ती मार्गी आहे, स्वतः भिक्षाटन करतात आणि माझ्या मुलांना देखील त्यांनी भिक्षाटनाचाच मार्ग दाखवला. आणि म्हणून दक्षाने नारदांना शाप दिला की अशी दुसऱ्याची बुद्धी भ्रमित करण्यासाठी तुम्हाला मुहूर्तभर देखील एका ठिकाणी राहता येणार नाही. दक्ष शापू नारदासी पाही, मुहूर्त न राहो एके ठाई. हा शापू हरिकीर्तनी नाही, या लागे पाही नारद कीर्तननिष्ठ. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण किंवा एकनाथी भागवतामध्ये असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो की एक मुहूर्त देखील नारदांनी एका ठिकाणी राहू नये असा शाप जो आहे दक्षाने नारदांना दिला. पण झालं काय? या हिमालयाच्या त्या परिसरामध्ये भगवंताचं स्मरण करताच त्या ठिकाणी ती शापाची गती नष्ट झाली आणि नारदांचं मन हे स्वाभाविकच निर्मळ होतं. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी समाधी प्राप्त झाली. जोपर्यंत अंतःकरण हे स्थिर होत नाही, निर्मल होत नाही, तोपर्यंत समाधी प्राप्त होऊ शकत नाही. आणि नारदांची समाधी पाहिली त्यावेळेला इंद्र घाबरला. असं आहे, कुणीही तपश्चर्या करण्याकरता प्रवृत्त झालं की ज्याच्या अंतःकरणात भय निर्माण होतं त्याचं नाव इंद्र. या इंद्राने कामदेवांना बोलावलं आणि त्या कामदेवांचा फार मोठा आदर सत्कार केला आणि सांगितलं की आजपर्यंत तुम्ही आमच्याकरता अनेक कामं केलेली आहेत, अनेक तपस्व्यांची तपश्चर्या आपण भग्न केलेली आहे. आता नारद बसले आहेत तपश्चर्या करण्याकरता, म्हणून माझ्या प्रसन्नतेसाठी आपण आपल्या सहाय्यकांसहित जावं आणि नारदांची तपश्चर्या भग्न करावी. हे ऐकल्यानंतर मीनध्वज असलेला कामदेव हा मनामध्ये आनंदित झाला, कारण की दुसऱ्यांची फजिती करण्याकरता या कामदेवाला खूप समाधान होत असे. आणि म्हणून कामदेव निघाले. कसे निघाले? तर रंभाधिक अप्सरासोबत आहेत, नवयौवना, त्यानंतर ज्यांना सर्व कला ज्ञात आहेत अशा या अप्सरा सोबत घेऊन कामदेव निघाले. ज्या ठिकाणी देवर्षी नारद
तपश्चर्या करीत बसलेले होते त्या ठिकाणी आले आणि कामदेवाने नारदांवरती पुष्कळ प्रयोग केले, परंतु देवर्षी नारदांच्या अंतःकरणामध्ये यत किंचितही विकृती निर्माण करू शकले नाही. आणि अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर कामदेवाने आपला पराजय स्वीकारून अत्यंत भयभीत होऊन देवर्षी नारदांना नमस्कार केला. आता वस्तुतः कामदेवाने देवर्षी नारदांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न निर्माण केलं होतं, म्हणून त्यांनी रागवायला पाहिजे होतं, परंतु नारदांच्या मनामध्ये क्रोधही निर्माण झाला नाही. त्यांनी प्रियवचन उच्चारण करून कामदेवाला संतुष्ट केलं आणि आता मात्र कामदेवांनी नारदांची स्तुती केली. हे देवर्षी नारद, जगामध्ये आपणासारखा श्रेष्ठ तपस्वी मी पाहिला नाही. गंमत अशी आहे, मानवी जीवनामध्ये आपण कुणाची स्तुती करू नये आणि कोणी स्तुती करत असेल तर ते आपण ऐकूही नये. कारण असं आहे, स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची. स्तुती सकी ईश्वर पात्र होतो, तसा तिला मानव काय होतो. स्तुतीला जसा ईश्वर पात्र होतो तसा तिला मानव कधीही प्राप्त होत नाही, पात्र होत नाही. म्हणून आपण स्तुती करायची असेल तर देवाचीच करावी, सामान्य माणसाची स्तुती करू नये. आणि दुसऱ्याने कुणी जर आपली स्तुती केली तर माणसानेही ती स्तुती ऐकून हुरळून जाऊ नये. जो स्तुतीमध्ये अडकतो तो आपल्या हिताला मुकत असतो. आज कामदेवाने स्तुती केली, नारदांच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला आणि देवर्षी नारद तिथून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्हालाही जे जमलं नाही ते मी केलं. ब्रह्मदेवांपासूनच निर्माण झालेला कामदेव, परंतु ब्रह्मदेव कामदेवाला पराभूत करू शकले नाहीत, परंतु मी मात्र कामदेवाला पराभूत केलं. ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदा तुझं अभिनंदन, चांगली गोष्ट केली बाळा, परंतु हा अभिमान धारण करू नकोस. आणि दुसरी बाब अशी की जर कधी भगवान शंकरांकडे गेलास तर भगवान शंकरांना ही गोष्ट सांगू नकोस. आतापर्यंत जगामध्ये एडका मदन तो केवळ पंचानन, म्हणजे कामदेवांवर विजय मिळवणारे कोण आहेत तर भगवान शंकर आहेत, अशी त्यांची प्रसिद्धी होती, ख्याती होती. त्यांना मात्र तू सांगू नकोस. आता वस्तुतः ब्रह्मदेवांनी नारदांना आपल्या मुलाला चांगलं सांगितलं, परंतु नारदांना मात्र असं वाटलं की आपला नावलौकिक होऊ नये याकरता म्हणून ब्रह्मदेव आपल्याला असं म्हणतात की भगवान शंकरांना सांगू नका. ते तिथनं उठले कैलास पर्वतावरती गेले. भगवान शंकरांनी स्वागत केलं. अरे वा नारदा, आज कसं येणं केलं? काही नाही. नारदांनी बोलता बोलता सांगितलं असा असा विषय झाला आणि मी कामदेवावर विजय मिळवला. भगवान शंकर म्हणाले, अरे वा चांगली गोष्ट आहे, पण एक तुमच्या कल्याणाकरता म्हणून सांगू काय? नारद म्हणाले, बोला. काही नाही, जर कधी भगवान महाविष्णूंकडे गेलात तर ही गोष्ट सांगू नका. देवर्षी नारद विचार करायला लागले. ब्रह्मदेव म्हणाले शंकरांकडे गेला तर त्यांना सांगू नका. आता भगवान शंकर म्हणतात जर वैकुंठात भगवान श्रीहरीकडे गेला तर त्यांना सांगू नका. का सांगू नका? नारद म्हणाले, ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, तर मी स्वतःहून सांगणार नाही, पण विषय निघालाच तर मात्र मी सांगेन.
भगवान शंकर म्हणाले, अहो विषय निघाला तरी गोष्ट सांगू नका, ही गोष्ट लपवा, परंतु ही गोष्ट उघड करू नका. बघा गंमत कशी असते. माणूस सांगतो पण समाजाला सगळंच सांगतो का हो? नाही. माणूस आपण केलेलं पुण्य सांगत असतो. आम्ही अशी सेवा केली, आम्हाला ही तीर्थयात्रा घडली, हे सगळं सांगत असतो. परंतु आम्ही अमुक पाप केलं हे कधी सांगतो का? सांगत नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या लपवायच्या असतात. कोणती गोष्ट लपवावी? शास्त्रकार तर असं सांगतात, आपल्याकडनं पुण्यकर्म जेवढं झालेलं असेल ते सर्व आपण लपवावं, ते सांगू नये. कारण की अमुक अमुक पुण्य मी केलं असं सांगण्याकरता आपण तोंड उघडलं की त्याबरोबर ते पुण्य मुखातनं बाहेर पडत असतं. आणि जेवढं आपल्याकडनं पाप झालेलं असेल ते पाप मात्र आपण सर्वांना सांगावं. असं माझ्याकडनं पाप घडलं, याला आत्मापराध स्वीकृती असं म्हणतात. आणि अशी आत्मापराध स्वीकृती जर माणसाकडनं घडली तर तो त्या पापापासून मुक्त होत असतो. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून पाप नेहमी सांगावं आणि पुण्य मात्र लपवून ठेवावं. परंतु मनुष्य काय करतो? पुण्य सांगतो आणि पाप लपवून ठेवतो. तर या ठिकाणी भगवान शंकर आणि ब्रह्मदेवांनी आपला जो काही हा कामविजयाचा प्रसंग आहे हा लपवावा असं देवर्षी नारदांना चांगलं सांगितलं. परंतु त्यांना मात्र विपरीत अर्थ जाणवला आणि त्यामुळे तिथनं उठले वैकुंठात गेले. आता गंमत अशी आहे, या अगोदरही नारद वैकुंठामध्ये जात असत, परंतु त्यावेळेला विनीत भावाने जात होते, नम्र भावाने जात असत, एक दास म्हणून जात असत. पण आज मात्र ज्या वेळेला गेले त्यावेळेला आता कामावर विजय मिळवलेले होते. जगामध्ये कामावर विजय कुणालाही मिळवता आला नाही. पुष्पदंताचार्यांनी महिम्न स्तोत्रात वर्णन केले, जगती जयिनो यस्य विशिखाहा. अशा त्या कामावरती विजय मिळवलेले नारद होते. म्हणून अंतःकरणामध्ये थोडासा अभिमान होताच. देवाने तो अभिमान जाणला आणि देवर्षी नारदांचा अभिमान अजून थोडासा वाढवण्याकरता म्हणून भगवान उठले आणि म्हणाले, या 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 नारदा, अहो आज किती दिवसांनी आपण आलात. आपल्यासारख्यांच्या दर्शनाने आमच्यासारखे जे संसारी आहेत त्यांचं जीवन पवित्र होतं. आता असं म्हटल्यानंतर नारदांचा अभिमान पुन्हा वाढला. ते मनात विचार करायला लागले, बरोबर आहे, शेवटी देव जरी असला तरी संसारीच आहे, मुलं बाळा आहेत त्याला, आणि मी महात्मा आहे. बघा गंमत कशी आहे. अभिमान अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर तो जीव देवाला सुद्धा संसारी मानायला लागतो आणि स्वतःला महात्मा समजायला लागतो. काय अभिमानाची नवलाई आहे. आता देवर्षी नारदांनी देवाला नमस्कार करू दिला. नाही म्हणाले, तसं काही नाही. बरं नारदा, काय नवीन जुनं? आता अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता ही परी आवरेणा. या न्यायाने या भगवान शंकरांनी सांगितलं होतं की विषय जरी निघाला तरी सांगू नका, पण नारदांना अजिबात राहावे ना. आणि म्हणून नारदांनी भगवान महाविष्णूंना सांगितलंच, कामदेवावर विजय मिळवला. सगळी आपली गाथा सांगितली. आणि त्यावेळेला भगवान म्हणाले, अहो आपला उपदेश श्रवण करून ध्रुव, प्रल्हाद हे आढळ पदाला कृतार्थतेला प्राप्त झाले, तर आपण कामावर विजय मिळवला यात काय नवीन. आपलं नाव जरी घेतलं तरीसुद्धा काम नष्ट होईल. आणि असं ऐकल्यानंतर नारदांचा अभिमान तर आणखी वाढला गेला. आता देवर्षी नारद निघाले. भगवंताने सांगितलं, या पुन्हा कधी? हो येईल म्हणाले. आता माता महालक्ष्मी जवळ आली. ती माता महालक्ष्मी हे सर्व दृश्य पाहत होते. तिने प्रश्न विचारला, देवा, अहो तुमचा स्वभाव तर असा आहे, अभिमान द्वेषित्वात दैन्यप्रियत्वाच्च.
जे अभिमान धारण करणारे आहेत त्यांचा आपण द्वेष करता आणि जे दीन भावाने राहतात त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. कृपावंत किती दीने बहु आवडती असं तुमचं वर्णन आहे. आणि असं असताना तुम्ही नारदांचा अभिमान वाढवण्याचा प्रयत्न केला. भगवंताने सांगितलं त्याचं कारण असं आहे की त्यांचा अभिमान मला घालवायचा आहे, पण तो घालवण्याकरता तो वाढवणं गरजेचं होतं. म्हणजे कळालं नाही. भगवान म्हणाले ही वैद्यांची पद्धती आहे. म्हणजे एक गंमत अशी झाली, एका माणसाला थोडासा शरीराला कुठेतरी हाताला वगैरे फोड आला आणि तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांना त्यांनी दाखवलं. तर डॉक्टरांनी सांगितलं की डॉक्टरांनी त्याला सांगितलं याचं आपल्याला छोटंसं ऑपरेशन करावं लागेल, काही गोळ्या वगैरे देतो आपण घ्या, गोळ्यांनी ठीक झाला तर ठीक आहे, अन्यथा ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नाही. हा म्हणाला ठीक आहे. गोळ्या तर घेऊन आला, लिहून घेऊन आला, पण याने गोळ्या घेतल्याच नाहीत, सेवन केल्याच नाहीत. आणि परिणाम असा झाला की व्याधी बरी न होता व्याधी वाढल्या गेली. आता पुन्हा त्याच वैद्याकडे डॉक्टरकडे गेला असता रागावले असते म्हणून दुसऱ्या वैद्याकडे गेला. आता दुसऱ्या वैद्याने सुद्धा तो फोड तपासला वगैरे आणि प्रश्न विचारला, यापूर्वी कोणा डॉक्टरकडे गेला होतात? गेलो होतो. बरं, त्यांनी काही गोळ्या वगैरे दिल्या, घेतल्या तुम्ही? याने सांगितलं नाही, घेतल्या नाही. ते डॉक्टर म्हणाले घेतल्या असत्या तर ही व्याधी समाप्त झाली असती, पण आता घेतल्या नाही, आता पुन्हा गोळ्या घ्या. तो म्हणाला घेतो गोळ्या. आता डॉक्टरने गोळ्या लिहून दिल्या. याने प्रश्न विचारला की आता ह्या गोळ्या घेतल्यानंतर किती दिवसांमध्ये हा फोड बसेल? त्याने सांगितलं ह्या गोळ्या तो फोड समाप्त होण्याच्या किंवा जागेवर बसण्याच्या नाही आहेत, मग तो फोड वाढण्याच्या गोळ्या आहेत. हा पेशंट विचार करायला लागला की वाढण्याच्या? त्याने सांगितलं होय, कारण की आता याची परिस्थिती अशी आहे, हा जागेवर बसूही शकत नाही आणि जोपर्यंत वाढत नाही, अजून मोठा होत नाही, तोपर्यंत याचं ऑपरेशनही करता येत नाही. मग आता याचं ऑपरेशन करण्याकरता काय करावं लागेल? पहिले याला वाढवावं लागेल आणि मग त्याचं ऑपरेशन करावं लागेल. जशी या फोडाची अवस्था आहे त्याप्रमाणे नारदांच्या ठिकाणी अभिमान तर निर्माण झाला होता, परंतु तो अभिमान घालवावा इतका जास्तही नव्हता आणि अजिबात नाही अशाही परिस्थितीचा नव्हता. त्यामुळे भगवंताने काय केलं, गोड बोलून नारदांचा अभिमान आणखी वाढवला आणि वाढवल्यानंतर आता भगवान जे आहे त्या देवर्षी नारदांचा अभिमान तो निवृत्त करणार. मग काय झालं, वैकुंठातनं देवर्षी नारद बाहेर पडले आणि भ्रमण करीत असताना त्यांनी एक सुंदर नगर पाहिलं. ते नगर पाहिल्यानंतर विचार करायला लागले, आपण त्रैलोक्यात भ्रमण करणारे आहोत, कायमस्वरूपी फिरणारे, परंतु असं नगर आपण कधी कधी पाहिलं नाही. कोणतं नगर असेल? म्हणून त्या नगरामध्ये आले तर नगरी शृंगारलेली होती. त्या नगरामध्ये असलेल्या काही जणांना प्रश्न विचारला, कुणाचं नगर आहे? राजा कोण आहे या नगरीचा? आणि ही नगरी शृंगारलेली दिसते, काय कारण आहे? त्यावेळेला त्या नागरिकांनी सांगितलं, शीलनिधी नावाचा आमचा राजा आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे. बरं, त्याची एकुलती एक असलेली कन्या विश्वमोहिनी, तिचं स्वयंवर आहे आणि त्याकरता ही नगरी शृंगारणं चाललेलं आहे. स्वयंवर आहे? होय. कसं स्वयंवर आहे? स्वयंवरामध्ये 3 प्रकार आहेत, पण्य स्वयंवर, इच्छा स्वयंवर आणि वीर्य शुल्क स्वयंवर. पण्य स्वयंवर याचा अर्थ असा होतो की एखादा पण असतो, तो पण जिंकल्यानंतर त्याला त्या वस्तूची प्राप्ती. उदाहरणार्थ सीतामाईचं स्वयंवर, पण्य स्वयंवर. जनक राजाने पण केला, जो या शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावील त्यालाच सीता वरमाला घालेल.
द्रौपदीचं स्वयंवर जर आपण पाहिलं, पण्य स्वयंवर, खाली पाण्यामध्ये बघून वरती फिरत असलेल्या माशाच्या नेत्राचा वेध जो घेईल त्याला द्रौपदी माळ घालेल, पण्य स्वयंवर आहे. दुसरा स्वयंवराचा प्रकार आहे, त्याला म्हणतात वीर्य शुल्क स्वयंवर, म्हणजे पराक्रम गाजवायचा आणि मुलीला घेऊन जायचं. आणि तिसरा प्रकार आहे, त्याला म्हणतात इच्छा स्वयंवर, मुलाची निवड करावी, तिला जो आवडेल त्याच्या गळ्यामध्ये तिने माळ घालावी. असे स्वयंवराचे 3 प्रकार. तुमच्या राजकन्येचं स्वयंवर कोणत्या प्रकारचं आहे? त्या नागरिकांनी सांगितलं इच्छा स्वयंवर आहे. नारद म्हणाले आपण राजाला भेटलं पाहिजे आणि म्हणून शीलनिधी राजाकडे गेले. नारदांना आलेलं पाहिल्यानंतर त्या राजाला इतका आनंद झाला, त्याने नारदांचं स्वागतच केलं. भाग्याचा उदय तैहे जोडी संत पाये. आज आमच्या महत् भाग्याचा उदय झाला, त्यामुळे आपल्यासारखे महात्मा आमच्याकडे आले. नारदांची पाद्यपूजा केली आणि शेवटी त्या शीलनिधी राजाने नारदांना हात जोडून विनंती केली, महाराज आपण 64 प्रकाराने जे ज्योतिष सांगितलं जातं त्या सर्वांमध्ये प्रवीण आहात. हस्तरेषा, कुंडली, चेहऱ्यावरनं, त्यानंतर आपल्या हस्ताक्षरावरनं, अशा एकंदरीत 64 प्रकारांनी ज्योतिष पाहिलं जात असतं. सर्व भेदांमध्ये आपण प्रवीण आहात. होय आहे. माझ्या मुलीचं इच्छा स्वयंवर आहे. होय, ऐकलं मी. शेवटी काही जरी झालं तरी मी बाप आहे आणि त्यामुळे मुलीला मिळणारं स्थळ कसं असेल याविषयी मनामध्ये थोडीशी चिंता आहे. म्हणून संस्कृतमध्ये मुलीला दारिका असं म्हणतात. दारिका का म्हणतात तर त्याचं कारण दिलेलं आहे. दारिका हृदय दारिका पितुः, ही आपल्या वडिलांचं काळीज चिरणारी असते म्हणून तिला दारिका असं म्हणतात. हिला प्राप्त होणारा पती कसा असेल याविषयी कृपा करून आपण सांगा. त्यावेळेला नारद म्हणाले ठीक आहे सांगतो. बरं कसं सांगता? कुंडली पाहता की हस्तरेषा पाहून सांगतात? नारद म्हणाले हस्तरेषा पाहून सांगतो. चालेल, बोलवा विश्वमोहिनीला, तुमच्या कन्येला. शीलनिधी राजाने आपल्या कन्येला बोलावलं. आता तिचं नावच होतं विश्वमोहिनी, जगाला मोहित करणारी. नारद अपवाद कसे होऊ शकतील? जशी का विश्वमोहिनी आली, त्या विश्वमोहिनीला पाहताच नारद मोहित झाले. कोणते नारद? जे कामदेवावर विजय मिळवून आलेले आहेत ते नारद मोहित झाले. नारदांनी त्या विश्वमोहिनीचा हात हाती घेतला आणि हस्तरेषा पाहत असताना असं लक्षात आलं, जो हिचा पती असेल तो अजर असेल, अमर असेल, त्याला कोणत्याही युद्धामध्ये पराभवाला सामोरं जावं लागणार नाही, त्रैलोक्याचा राजा असेल, जगातली सर्व सुख ही त्याच्या चरणी लोळण घेत असतील. आणि अशी ती सुंदर सर्व लक्षणं पाहिल्यानंतर नारदांच्या अंतःकरणामध्ये तिच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली. तिच्या सौंदर्यावरती ते मोहित झाले. बघा गंमत कशी आहे. वस्तुतः ही सगळी लक्षणं जी आहे ही केवळ एका परमात्म्याकडेच लागू होणारी लक्षणं आहेत. परंतु मोहित झाल्यामुळे नारदांना हे लक्षात आलं नाही की अरे ही लक्षणं फक्त देवाकडे लागू होतात. नारदांना असं वाटलं ही जर आपल्याला मिळाली तर आपण अजर होऊ, अमर होऊ, सर्व सुख आपल्याला प्राप्त होतील. आणि नारद त्याच विचारामध्ये दंग झाले. हातातच तो शीलनिधी राजा म्हणाला, देवर्षी आपण काही बोलत नाही आहात, काही अनिष्ट आहे काय माझ्या कन्येच्या प्रारब्धामध्ये? बोला, काहीतरी सांगा. त्यावेळेला देवर्षी नारदांनी खोटं सांगितलं. बघा मोहाचा परिणाम कसा. देवर्षी नारद म्हणाले, राजन, एखाद्या भगवत भक्ताच्या गळ्यामध्ये ह्या तुझ्या कन्येने वरमाला घालावी आणि असा भगवत भक्त हिला पती स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे. सगळं उलटं सांगितलं. आणि घाईघाई नारद निघाले. कुठे निघाले? पुन्हा वैकुंठात येण्याकरता. आता प्रश्न असा आहे, पुन्हा वैकुंठात कशा करता? तर
देवाकडे रूप मागण्याकरता. प्रश्न असा आहे, देवाकडे रूपच का मागितलं, धन संपत्ती का मागितली नाही? तर पूर्वी विवाह करताना कोण काय पाहतो या संदर्भामध्ये असं चिंतन आहे. रूपम वरयते कन्या, जी कन्या आहे ती रूप पाहत असे. माता वित्तम पिता श्रुतम, वधू माता आपला जावई श्रीमंत असावा असा विचार करत असे. त्यानंतर वडील, वधूचे वडील आपला जावई कर्तृत्ववान असावा असा विचार करत असत. बांधवा कुलमिच्छन्ति, जे काही भाऊबंद असतात ते घराणं आपल्या घराण्याला शोभेल अशा पद्धतीचं असावं असा विचार करत असत. आणि मिष्टान्नम इतरे जनाः, जे काही वऱ्हाडी असतात त्यांना त्या वराच्या रूपाशी, गुणवत्तेशी, धनाशी, कुलाशी काही घेणं देणं नाही. फक्त मिष्टान्न भोजनाकरता मिळावं ही अपेक्षा असे. तर मुलगी काय अपेक्षा करत असते? रूपम वरयते कन्या, चांगलं रूप आपल्या पतीचं असावं, दिसण्याकरता तो चांगला असावा. असं आहे ना, मग आपण देवाकडे जावं आणि देवाचं रूप घ्यावं. कारण की परमात्मा कसा? सुंदरते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. जगातला सर्वात सुंदर जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. सर्वांनीच परमात्म्याचं वर्णन करत असताना सुंदर म्हणून वर्णन केलेलं आहे. म्हणून देवाकडे रूप मागण्याकरता आले. आत्ताच गेलेले होते, काही कालावधीतच परत आले. भगवंताने प्रश्न विचारला, नारदा अहो काही राहिलं काय? त्याने सांगितलं, नाही देवा, तुझ्याकडेच आलो आहे. माझ्याकडे आलात? हो. काय विशेष? काही नाही, काही मागण्याकरता आलो आहे. बघा, कामावर विजय मिळवलेला कामना घेऊन आला आहे. बरं, काय हवं आहे? देवा पहिले देतो असं म्हण, शपथ घे, मग मागतो. भगवंताने शपथ घेतली आणि मग नारदाने सांगितलं, एक काम कर, तुझं रूप मला दे, हरिरूप हवं आहे. भगवान विचार करायला लागले, जे महात्मे आहेत, जे संत आहेत, त्यांनी जर संसार केला तर जगाचं कल्याण होणार नाही. म्हणून महात्म्यांचा संसार हा देवाला मान्य होत नाही. देव भक्ता लागी करो नेदी संसार, अंगी वारावार करुणी ठेवी. देव भक्ताला संसार करू देत नाही. भगवान म्हणाले, ठीक आहे, तथास्तु, देतो हरिरूप. नारदांना आनंद झाला. देवाने आपल्याला हरिरूप दिलं, अर्थात सुंदर रूप दिलं. हरिरूपच भगवंताने दिलं. पण संस्कृतमध्ये हरी शब्दाचे अनेक अर्थ होतात. हरी शब्दाचा अर्थ परमात्मा श्री हरी आहे. तसा हरी शब्दाचा अर्थ सिंह पण आहे. म्हणून आपण बघा, नरसिंह भगवंताला नरहरी असं पण म्हणतो. त्यानंतर हरी शब्दाचा अर्थ माकड असाही होतो. तर यापैकी मरकटाचं जे स्वरूप आहे ते भगवंतांनी नारदांना दिलं. पण योजना अशी केली की फक्त विश्वमोहिनी आणि भगवान शंकरांचे जे गण आहेत यांनाच नारद मरकट स्वरूपामध्ये दिसावेत, बाकी सर्वांना नारद स्वरूपामध्येच दिसावेत. आपल्या भक्ताचा उपहास व्हावा हे देवाला सहन होत नाही. पण अशी योजना केली. आता ते रूप घेऊन नारद आले. ज्या ठिकाणी स्वयंवर होतं त्या ठिकाणी पहिल्याच रांगेमध्ये येऊन बसले. झालं आता. विश्वमोहिनी ज्या वेळेला हातामध्ये वरमाला घेऊन आली, तिने पहिल्याच रांगेमध्ये पहिल्याच खुर्चीवरती यांचं हे स्वरूप पाहिलं. आता सर्वांना ते नारद जाणवत होते, परंतु विश्वमोहिनीला मात्र मरकट स्वरूप म्हणजे माकड तोंड्या असे स्वरूपाचे दिसले. आणि विश्वमोहिनीने ती रांगच सोडली. आता गंमत अशी झाली की नारदांना बाजूला ठेवावं, परंतु इतरांकडे पाहिलं सुद्धा नाही. का पाहिलं नाही? तर एक सुंदर भाव
एका टीकाकारांनी व्यक्त केला आहे, संतांच्या रांगेमध्ये जर बसलात तर माया ही तुमच्याकडे पाहू सुद्धा शकत नाही, एवढं संतांच्या रांगेत बसण्याचं वैभव आहे. तिने ती रांगच सोडली. आता नारद विचार करायला लागले, हरिरूप घेऊन बसलेला मी, तरी सुद्धा हिने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. पण मनाची समजूत घालत होते की ही पुढे जाऊन फिरून सर्वांना पाहून येईल आणि नंतर शेवटी माझ्याच गळ्यामध्ये वरमाला घालेल. कारण की जोपर्यंत आशा असते तोपर्यंत प्रतीक्षा असते. झालं, विश्वमोहिनी पुढे निघाली. भगवंताने एका राजपुत्राचं स्वरूप धारण केलं आणि त्या सभेमध्ये येऊन बसले. विश्वमोहिनीने सर्वांना पाहिलं, त्याच राजपुत्राच्या गळ्यामध्ये ती वरमाला घातली. कारण विश्वमोहिनी ही माया आहे आणि भगवान हा मायापती आहे. बाकी जगामध्ये कितीही मोठा झाला तर तो मायेचा पुत्र होतो, मायापती होऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला विश्वमोहिनीने त्या राजपुत्राच्या गळ्यामध्ये ती वरमाला घातली, नारदांना अतिशय संताप झाला, विकल झाले. आणि त्यांची ती अवस्था रुद्रगणांनी पाहिली, गालातले गालात हसायला लागले. आपलाच उपहास करतायत हे लक्षात आलं आणि नारद त्यांच्यावरती खेसकले. मूर्खांनो, काय हसता? त्यावेळेला त्या शिवगणांनी सांगितलं, महाराज माफ करा, परंतु विश्वमोहिनीची आपल्याला अपेक्षा होती, तिने आपल्याला वरमाला घालावी, पण आपलं तोंड पाहिलं का, चेहरा पाहिला? हे ऐकल्याबरोबर देवर्षी नारदांना जाणवलं, अरे आपण हरिरूप मागण्याकरता वैकुंठात गेलो होतो आणि हा परमात्मा मात्र छळी आहे, कपटी आहे. नक्कीच याने काहीतरी कपट केलेलं दिसतंय. आणि म्हणून आता चेहरा पाहण्याचा विचार करायला लागले. पण पाहायचा कुठे? आता इथे आरसा कुठे मिळणार त्या सभेमध्ये? लक्षात आलं, कमंडलूत पाणी आहे, म्हणून त्या पाण्यामध्येच त्यांनी आपला चेहरा पाहिला. शास्त्रकार असं सांगतात की पाण्यामध्ये आपला चेहरा प्रतिबिंब कधीही पाहू नये. 3 गोष्टी केल्याने आपली लक्ष्मी नष्ट होत असते. काय काय केल्याने? तर वर्णन आहे, नापितस्य गृहे क्षौरम. नापिताच्या अर्थात न्हाव्याच्या घरी जाऊन, दुकानात जाऊन आपण जर दाढी कटिंग क्षौर केलं तर आपली लक्ष्मी नष्ट होत असते. म्हणून पूर्वी आपल्याकडे अशी पद्धती होती की नापित समाज हा प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी दाढी कटिंग वगैरे करत असे. आपल्या घरी दाढी कटिंग करावी. कदाचित 2 पैसे जास्त घेतले तरी हरकत नाहीत, परंतु दाढी कटिंग आपल्या घरी करावी. न्हाव्याच्या घरी जाऊन किंवा दुकानात जाऊन आपण दाढी कटिंग केली की आपली लक्ष्मी नष्ट होते. नापितस्य गृहे क्षौरम पाषाणे गंधलेपनम. सहानेवरती ज्यावेळेला आपण गंध उगाळतो, ते उगाळलेलं गंध ते सहानेवरच काढून न ठेवता ते इतर धातूच्या पात्रात काढून ठेवावं. जर आपण सहानेवरच गंध काढून ठेवलं आणि सहानेवरचं गंध जर आपण आपल्या कपाळी किंवा देवाच्या कपाळी लावलं तरी आपली लक्ष्मी नष्ट होते. आणि तिसरी गोष्ट सांगितली, आत्मबिंबम जले पश्येत शक्रस्यापि श्रियम हरेत. आणि आपलं प्रतिबिंब जर पाण्यामध्ये पाहिलं तर इंद्र जरी असेल तरी त्याची लक्ष्मी नष्ट होत असते. आता नेमकं नारदांनी काय केलं, कमंडलूतल्या पाण्यामध्येच आपलं प्रतिबिंब पाहिलं आणि लक्षात आलं, अरे आपल्याला हरिरूप म्हणून याने मरकट स्वरूप दिलंय. अतिशय संताप झाला, अतिशय संताप झाला. आणि या रागाच्या भरामध्ये देवाला शाप देण्याकरता किंवा देवाला जाब विचारण्याकरता म्हणून नारद पुन्हा वैकुंठात येण्याकरता निघाले. मार्गामध्ये नुकतंच ज्या राजपुत्राचं आणि त्या विश्वमोहिनीचा विवाह झालेला होता ते जोडपं दाम्पत्य भेटलं.
आणि त्या राजपुत्राने नारदांना नमस्कार केला आणि विश्वमोहिनीला सांगितलं, विश्वमोहिनी नमस्कार कर यांना. अगं फार मोठे संत आहेत, नारद आहेत, सामान्य नाहीत. यांचा अधिकार एवढा मोठा, कामावर यांनी विजय मिळवलेला आहे. हे ऐकताच नारद सपापलेच, विचार करायला लागले की आपण कामावर विजय मिळवला ही बातमी आत्तापर्यंत ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि महाविष्णू या तिघांनाच ठाऊक होती, याला कशी माहिती झाली. आणि म्हणून बारकाव्याने सूक्ष्म नजरेने पाहत असताना लक्षात आलं की अरे हा राजपुत्र दुसरा तिसरा कोणी नसून हा राजपुत्रच भगवान श्रीहरी आहे. आणि हे पाहिल्यानंतर तर मात्र अनिवार्य संताप झाला आणि त्या भगवंताला उद्देशून नारदांनी शाप दिला की छळी कपटी एका स्त्री करता मला रडवलंस, दुःख दिलंस, मी तुला शाप देतो. पुढील जन्मामध्ये तुला सुद्धा एका स्त्रीच्या विरहामध्ये दुःख सोसावं लागेल, रडावं लागेल. आणि मला माकडाचं स्वरूप देतो, वानर स्वरूप देतोस, या वानरांचं सहकार्य घेतल्या वाचून तुला तुझी पत्नी प्राप्त होणार नाही, असा शाप दिला. भगवंताने हात जोडले आणि सांगितलं, महाराज स्वीकार करतो मी आपल्या शापाचा. आणि तो शाप खरा करण्याकरता भगवान रामरायांचा अवतार आहे, पुढे सीतामाईचं हरण आहे, रामरायाचा विलाप आहे, विरह दुःख आहे आणि वानरांच्या सहकार्याने सीतामाईची प्राप्ती आहे. हे सर्व चरित्र, हा सर्व विस्तार मी याकरता आपणास सांगितला की कर्म हे किती प्रबळ आहे की देवाला सुद्धा कर्म सोडत नाही तर सामान्यांना सोडेल काय. आणि म्हणून जीवाने एक वेळेला देवाला नाही घाबरलं तरी चालेल, परंतु पापाला मात्र घाबरलं पाहिजेच पाहिजे. अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अर्जुन युद्ध करण्याकरता नकार का देतो, त्याचं महत्त्वाचं कारण आहे अर्जुन पापाला घाबरत आहे. अर्जुन विचार करतो की हे जर पाप माझ्याकडनं घडलं तर मग मात्र देवा तू जो आम्हाला प्राप्त झालेला आहेस ना, तो आमच्या जवळ राहणार नाहीस. गोत्रजांचा घात घडेल हातून, तरी मी ठरेन पापराशी. महापुण्य घेसी आमुचा कैवार, तो तू आम्हा दूर होशील की. या कुलजांचा जर मी घात केला तर मी पापराशी ठरेल आणि पापराशी ठरल्यानंतर फार मोठ्या पुण्यांनी जो काही तू आम्हाला प्राप्त झालेला आहेस तो आमच्यापासून देवा दूर होशील. एक लक्षात ठेवा, फार मोठं पुण्य लागतं त्यावेळेला कुठे भगवत सेवा, संत सेवा आपल्याला प्राप्त होते. परंतु ती सेवा प्राप्त झाल्यानंतर जर आपण व्यवस्थित वागलो नाही, सेवा प्राप्त झाल्यानंतर जर आपल्याकडनं पाप घडलं तर मग मात्र प्राप्त झालेली सेवासुद्धा टिकत नाही, ती खंडित होते. म्हणून मिळवण्यापेक्षा जे मिळालेलं आहे ते टिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यातले त्यात देवाचं सान्निध्य, संतांचं सान्निध्य टिकून राहावं असं जर वाटत असेल तर आपल्याकडनं पाप होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची आहे बाब आहे. मी जर आप्तांचा संहार केला तर मी पापाचं वसतिस्थान होईल आणि मग मला लाभलेला असा तू जो आहे तो माझ्या हातचा निघून जाशील. किंबहुना कुळाच्या घाताने घडणारी जी पापं आहेत ती सर्व जेव्हा अंगाला चिकटतील, माझ्या माथी बसतील, सांग देवा त्यावेळेस तुला कोणी आणि कुठं पाहावं. ज्याप्रमाणे उपवनामध्ये भयंकर वणवा लागलेला पाहून कोकिळा इत्यादी पक्षीगण त्या ठिकाणी एक क्षणही थांबत नाहीत
किंवा चिखलाने भरलेलं सरोवर पाहून चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तिथून निघून जातो, त्याप्रमाणे हे देवा आमच्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा जर नष्ट झाला तर तू आपल्या मायेने आम्हाला फसवून आमच्यापासून दूर जाशील, आमच्याकडे येणार नाहीस. म्हणून आपलेच बांधव असलेले जे कौरव आहे त्यांना मारण्याकरता आम्ही योग्य नाही, म्हणजे आम्ही तसं करणं योग्य नाही आहे. कारण देवा स्वजनांनाच मारून आम्ही सुखी कसे होणार. आणि म्हणून मी हे स्वजन हत्येचं जे पाप आहे ते करणार नाही. या युद्धात मी शस्त्र धारण करणार नाही, कारण की हे युद्ध जे आहे अनेक प्रकारांनी निंद्य दिसत आहे. आणि देवा या पलीकडे सांगू का, तुझ्याशी जर ताटातूट झाली, वियोग झाला, तर मग आमच्या जीवनात या जगात राहिलं काय ते तरी सांग ना. तुझ्या वाचून त्या वियोगाच्या दुःखाने आमचं अंतःकरण हे दुभंगलं जाईल. आणि म्हणून हे कौरव मारले जावे आणि नंतर आम्ही राज्यभोग भोगावे, ही न घडणारी गोष्ट ती राहू दे, असं अर्जुन म्हणाला. आता याच्या पलीकडे अर्जुन कुलक्षय केल्याने निर्माण होणारा दोष काय आहे, पाप काय आहे, आणि जर कुलक्षय झाला तर कुलधर्म बंद पडतील, श्राद्धादिक क्रिया बंद पडतील, आणि या श्राद्धादिक क्रिया बंद पडल्याने आपल्या कुळामध्ये होणारा जो काही परिणाम आहे त्याचा विचार सांगणार आहेत. तो विचार पुढील सत्रामध्ये आपल्याला श्रवण करायला मिळेल. आत्ताचं हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.